नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. मोक्यासह 6 गुन्ह्यातील फरार आरोपी 2 साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. 3 आरोपींकडून चांदबिबी महाल येथून 2 गावठी कट्टे व काडतूस जप्त. माननीय श्री मोमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. नमूद आदेशानुसार श्री संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोसई अनंत सालकुडे व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, सागर ससाने, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले. दिनांक 25/8/2026 रोजी पथक नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना इसम नामे लखन कासा राहणार पाथर्डी यांच्याकडे गावठी कट्टा असून तो त्याची विक्री करण्यासाठी त्याचे 2 साथीदारांसह चांदबिबी महालाजवळ अहिल्यानगर ते पाथर्डी रोडवरील सर्कल येथे थांबले असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचांसमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता एका पल्सर मोटरसायकल जवळ 3 इसम संशयितपणे उभे राहिलेले दिसले. पथक संशयित इसमांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना त्यातील एक इसम पळून जाऊ लागला. त्यावेळी पथकातील पोलीस अंमलदारांनी पळून जाणाऱ्या इसमाचा पाठलाग करून घटना ठिकाणाहून लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार व 29 राहणार कासारवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर, सचिन राजेंद्र खाडे व 30 राहणार अमान वस्ती तीनखडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर, अनिकेत दिलीप पठारे व 22 राहणार धामोरी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यातून 1,04,000 रुपये किंमत, त्यात 2 गावठी कट्टे, 2 जिवंत काडतूस, 30,000 रुपये किंमत, त्यात 3 मोबाईल व 90,000 रुपये किंमत, त्यात विना क्रमांकाची एक पल्सर मोटरसायकल असा एकूण 2,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार यास अधिक विश्वासात घेऊन जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्याने मिळून आलेले गावठी कट्टे हे त्याचे साथीदारासह विक्री करण्यासाठी आणले असल्याची माहिती सांगितली. लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार यांचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता त्यास माननीय उपविभागीय दंडाधिकारी पाथर्डी यांनी दिनांक 10/1/2025 रोजीपासून 2 वर्षाकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 740/2026 आर्म ऍक्ट 325/7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहेत. ताब्यातील आरोपीपैकी लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार व सचिन राजेंद्र खाडे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे नाव, दाखल गुन्हे, क्रमांक: लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार 1 पाथर्डी 1097/2024 BNS 115-2-118 1 फरार पाथर्डी 151/2018 भादविक 143-147-148-323 पाथर्डी 158/2017 भादविक 143-147-148 504 506 पाथर्डी 308/2023 भादविक 307-326 337 323 504 पाथर्डी 38/2023 भादविक 324-323 पाथर्डी 580/2023 भादविक 392-435 34 पाथर्डी 584/2018 पोक्सो कलम 8 पाथर्डी 594/2020 भादविक 324-323 504 506 पाथर्डी 810/2025 BNS 309/6 फरार पाथर्डी 927/2023 भादविक 324-323 पाथर्डी 930/2020 भादविक 307-326 143-147 148 पाथर्डी 1094/2024 BNS 118-1 119 1 फरार सोनई 171/2019 भादविक
143, 147, 148, 149, पाथर्डी 155, 2017, भादविक 143, 147, 148, 149, सांगवी पिंपरी चिंचवड 491, 2024, BNS 140, 235 मकोका कायदा कलम 31, 2, 32, 34 फरार, पाथर्डी 1227, 2025, BNS 310, 2, 311 फरार, पाथर्डी 693, 2025, BNS 309, 35 फरार, सचिन राजेंद्र खाडे, पाथर्डी 510, 2020, भादविक 307, आर्म ॲक्ट 425, पाथर्डी 1135, 2025, BNS 303, 2 वरील कारवाई माननीय श्री मोमका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बान. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.